तुम्हाला माहित आहे का, कोल्हापूरमधील एका कुंडाचं पाणी पिल्यामुळे ज्या मुलांना बोलण्याची समस्या आहे त्यांना बोलता येऊ शकतं. कुठं आहे ते मंदिर आणि कुठं आहे ते तीर्थ पाहूयात. आपण कात्यायनी मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर, कात्यायनी देवी दर्शन घेतल्यानंतर मंदिराच्या पाठीमागे असणाऱ्या सुंदर अशा वाटेवरून या तीर्था ठिकाणी या मंदिराच्या बाजूलाच जयंती नदीचा उगम आपणास पाहावयास मिळतो. या ठिकाणाहूनच कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरापर्यंत दगडी पाट घालून पाणी आणण्यात आलं होतं. समोर दिसतं तेच परशुराम कुंड. या ठिकाणी परशुरामांनी 12 वर्ष तपस्या केली होती. आपल्या पापांचं क्षमन करण्यासाठी परशुरामांनी या तीर्थामध्ये स्नान करून 12 वर्ष तपस्या केल्यानंतर ही जागा पवित्र झाली होती. आणि ह्याच पवित्र जागेतील ह्या कुंडाचे पाणी पिल्यानंतर ज्या मुलांना बोलण्याची समस्या आहे ती समस्या दूर होते, अशी आख्यायिका या ठिकाणी प्रसिद्ध आहे. आपण कधी जर या ठिकाणी गेला तर आपण देखील नक्की ह्या कुंडात दर्शन घेऊन ज्यांना बोलण्याची समस्या अशा लहान मुलांना तीर्थ दिले बोलण्याची वाचा परत येऊ शकते. तर एकदा नक्की या तीर्थाला भेट घ्या आणि येथील निसर्ग सौंदर्याचा आनंद घ्या. पावसाळ्यामधील इथं दृश्य तर पाहण्यासारखं असतं. त्यामुळे कधी या ठिकाणी आलात तर या तीर्थाचं, या कुंड दर्शन घेण्यास विसरू नका. धन्यवाद.